नमस्कार. मी गौरी स्वागत करते तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे. चला आज काय काय होतं माझ्या दिवसभरात दाखवते मी. रात्री मी थोडं म्हणजे जेवण काय काय बनवलं होतं त्याचा पण व्हिडिओ घेतला आहे. तो पण मी पुढं टाकेलच. आणि इतकं उकडते, लय गरम होते. तर चला आपला असाच व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि भरपूर ऊन आहे, म्हणजे असं ऊन पण नाही आहे, असं म्हणजे आबळा आलंय आणि असं उष्णता म्हणजे अशी नुसतं गरम असं होतंय. चला व्हिडिओ कंटिन्यू करा. मी मेथीची भाजी करायला लागली होती बघा. त्यात टाकली लसूण चिरून आणि मिरची तेलामध्ये परतून घ्यायची आणि मग त्यात आपल्याला टाकायची मेथीची भाजी. मेथीची भाजी 2-3 पाण्याने छान धुवून घ्यायची, कारण त्याला माती वगैरे असते ना, त्याच्यामुळं मग 2-3 वेळा धुवून घ्यायची आणि मग टाकायची आपण तेलामध्ये. छान होती भाजी मेथीची. आमच्या सगळ्यांना मेथीची भाजी खूप आवडते, पोरींना पण आवडती. त्याच्यामुळं मी काय केलं आहे, थोडीशीच मिरची टाकली, लय मिरची नाही टाकली, कारण म्हणलं लय मिरची टाकली तर मुली खायच्या नाही त्या. तर एका हाताने म्हणजे मोबाईल पकडून एका हाताने भाजी टाकता येत नाही ना, त्यामुळे उशीर होते बरं का. तर मला जमलं तर मी सगळा व्हिडिओ म्हणजे काय काय बनवलं ते दाखवेल, आणि जर नाही जमलं ना तर मग डायरेक्ट काय काय बनवलं आहे ना तीच दाखवेल. बघा श्रीषा पण बोलू लागते माझ्यासोबत. त्याच्यात मी आता टाकली मुगाची डाळ आणि मीठ आणि चांगलं परतून घ्यायचं छान असं. आणि मग शेंगदाण्याचं कूट टाकायचं. भाजी शिजत आल्यावर शेंगदाण्याचं कूट टाकायचं आणि मग भाजी आपली तयार. तर चला आपला व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. मी तुम्हाला दाखवते आता काय काय बनवलं आहे ती. खीर, चपाती. आज रामनवमी होती ना, म्हणजे कालच्या व्हिडिओ, आजचा व्हिडिओ नाही, कालच्या व्हिडिओमध्ये. तर त्यासाठी मग बनवलं होतं मेथीची भाजी, चपाती, पापड आणि कुरवडी आणि खीर. बघा आपली मेथीची भाजी बनवून तयार आहे. शिशा रडायला लागली बघा. आपली मेथीची भाजी आपलं ताट कसं वाटतं याचं जेवायचं नक्की सांगा. आणि कुरवडी चपाती सगळं करून झालं. आता म्हटलं चला मी बघा सरबत केला आहे दुपारचा. आज दुपारचा सरबत केला आहे, त्याचा व्हिडिओवर काही. सगळ्यांना सरबत खूप आवडतो. शिशाला पण आमच्या सरबत खूप आवडतो. शिशासारखीच आवाज देते आणि तिला म्हटलं पिऊन बघ कसा वाटतोय सांग नक्कीच सरबत. आणि ती मग दाखवते ती श्रीषा येत आहे बघा हो का. तर ती म्हणली माझा पिते थोडासा आणि सांगते कसं झाला आहे. पिली बघा आणि मला म्हणते अगं मम्मी छान झाला आहे सरबत. मग इथं शिशा कशी आवाज देते, छान झाला आहे म्हणते. आणि समृद्धी पण आहे बघा तिथं. समृद्धीनं कपडे म्हणजे घडी घालून आणून ठेवले. ती किचन वगैरे साफ करायचं पुढे. हे बघा समृद्धी आमची म्हणती लय उकडतंय म्हणून सरबत केलाय काय. तर म्हणलं हा, मग तिला थोडा प्यायला दिला, सगळ्यांना प्यायला दिला सरबत. आता जेवण वगैरे झालं. जेवण झाल्यानंतर सरबतही केलता. मी टाकत थोडा व्हिडिओ टाकला बघा. आणि सरबत वगैरे झाला आणि आता सरबत वगैरे पिऊन हे झाला. आता म्हणलं थोडा वेळ झोपावं, पोरीला झोपवावं. लोक इकडं श्रेयाला पण झोपवले. आणि आतल्या रूममध्ये म्हणजे श्रीषा आणि समृद्धी झोपली. ती रडत होती, तिला जायचं होतं गार्डनला. म्हणून जायचं उन्हात तानाचं चल मम्मी, उन्हात तानाचं चल म्हणून वाढू द्यायला पाठीमागं लागली की मम्मी चल. तर मी काय म्हणलं आपण जाऊ. 4 वाजता आपण झोपली बघा इथे. रडत होती, तिला यायचं होतं गार्डनमध्ये. लय गरम होतं, लय इतकं तापमान वाढलं ना नेरळचं, लय म्हणजे लय तापमान वाढलं, लय गरम होतं. फॅन लावला तर व्हिडिओमध्ये सगळा आवाज येतो फॅनचा तसाच. ते रडून रडून झोपली श्रेया आणि शिशा बसली आतल्या रूममध्ये तिथं. तर रात्रीचा आपला व्हिडिओ बघितला मी, जेवण काय काय बनवलं होतं, कसं वाटलं सगळ्यांना. म्हणजे मेथीची भाजी केली होती. आता पण जेवण बनवलं होतं सकाळी. तर गवारीची शेंग आणि बाजरीची भाकरी आणि फोडणीचा भात बनवला होता. आणि बस सरबत वगैरे झाला पिऊन. आणि आता म्हणलं चला थोडा व्हिडिओ शूट करावा.
नाही उकडते तितकं घाम येतो व्हिडिओ शूट करायला हेच वाटत नाही, लय उकडते. त्यामुळे आज काय मोठं ब्लॉग करत नाही आहे. आणि आज लाईटीचा पण म्हणजे थोडा प्रॉब्लेम सगळं लाईटीचा करते ना, त्याच्यामुळं पण जरा लय मोठा ब्लॉग घेत नाही मी, कारण अपलोड करायला परत ना. बाकी सगळ्यांचं काय चाललंय? आज काय पुरी नाही त्या बोलायला, कारण श्रेया पण तिकडं झोपली आतल्या रूममध्ये. तिला लय व्हिडिओमध्ये बोल वाटतं, झोपली. श्रीच्या कुठायला लागली बहुतेक कुठलंच. आणि समजलं तर काच मशीन पण नाही लावली. अभ्यास इथं काय झालं आहे मला माहिती आहे का, हे असतं का नाही हे आपलं गळ्यातल्याचं तर ही का ना उठतं इथं सगळ्या फुटकुळ्या आहेत पाठीमागून, आणि अशा आगा पण होतील आणि उकडते ना, उष्णता जास्त आहे त्याच्यामुळं. बाबा बघितलं का, बोलता बोलता किती घाम होतो लगेच. काय होते लयच उकडते. सगळ्यांचं काय चाललंय मग? आज काय स्पेशल ब्लॉग नाही, आज मुली पण नाही येतं, म्हणजे पुरी पण नाही घेतलं ब्लॉगमध्ये. मग आज पुरीने मला शूटिंग घेतलं होतं, पण त्यांना एवढं व्यवस्थित जमत नाही शूटिंग घ्यायला, त्याच्यामुळे मी काय ते काय टाकत नाही व्हिडिओ. स्वयंपाक वगैरे करताना किंवा दुसरं अजून काय करताना त्यांनी व्हिडिओ घेतला होता, पण मी काय टाकत नाही. हॉटेल बोलायला लागते, कारण वॉईस आपला कमी येतो ना, त्याच्यामुळं. चला, आपल्याला तांदळाच्या भाजवड्या पण करायचे, ते तांदूळ भिजवून ठेवलं ते तर त्याला आमचं वॉचमॅन आजारी पडलेत ना, टेरेसचं चावी घ्यायला. त्यांच्याकडे टेरेसची चावी त्यांच्याकडे असते, तर ते मग गेलं ते एका जागेला बसून मी बोर होते. तर आपण दाखवतो तुम्हाला मी. वातावरण पण बघा कसं झालं, नुसतं असं लय गरम होते, इतकं गरम होते ना का, दिसलं का? आताच थोडंसं वार बघितलं का, आताची पानं हालायला लागले ते बघा. लय उकडते, इतकं उकडते नको वाटते. गावाला तर कसलं गावापेक्षा मी फॅन चालू करते, श्रेयाला उकडते. श्रेया झोपली तिथं, मी आपल्या बोलायच्या नादात तिला उकडते. म्हणलं आज काय थोडासा साधा सिंपलच व्हिडिओ घ्यावा, काय लय मोठा व्हिडिओ घेत नाही. अजून भांडे घासायचे जेवलेली, मग ठेवली ती भांडी, नाही दाखवत नाही आता भांडे. आणि वाळलेले कपडे पण घडी घालायचेत, आणि बाकीचं नाही मग काय. आणि मग संध्याकाळचा स्वयंपाक. फ्रीज चालू करते, फ्रीज बंद केला होता मग अशी थोड्या वेळ. म्हणलं जरा कधी त्याला आराम द्यावा जरा. मग पोरीने बघितलं सगळ्या भांडी टाकली, गोळा करायची मला भांडी, आणि झोपलेली पोरी. फॅन लावलाय, फॅनचा फर्स्ट आवाज होतो तिचा, फॅन जरा चांगला चालतो. तो बघितला म्हणजे तिला इतका घाम येतोय ना, इतका घाम, त्या घामाने व्हिडिओ बनवायलाच वाटत नाही. सगळा घाम असतात म्हणजे व्हिडिओमध्ये, कसं ते नाही बनवलेला बरं वाटतंय. आज आपला काय विशेष असा ब्लॉग नाही आहे. मी थोड्या वेळाला मुलीला गार्डनला घेऊन जाणारच आहे पुरीला. माझं ते उठस तोपर्यंत माझं आवरून घेते काम, आणि मग त्यांना गार्डनला घेऊन जाते. रोजचा माझा व्हिडिओ किती मोठा असतो, आजचा काय व्हिडिओ छोटाच होणार आहे जरा. आज काय पेशन्स बोलाय पण नाही आहे काय. खुर्ची घेतलेली मी, खुर्ची मोबाईल ठेवला होता. खुर्चीचं पण मुलींनी काय केलं, त्याची गादी वगैरे काढली ना, त्याच्यामुळे मग काही खेळायचं राहिलंच नाही आहे. गावाला पण जायचं आहे, बघू आता, फिक्स नाही अजून. आणि गावाला गेल्यानंतर नुसते म्हणजे असं मी बोलते बरं का, मी असं करणार आहे तसं करणार, पण गावाला गेल्यानंतर टाईमच पुरत नाही. बाबा हे करा ते करा ते करा. बघू, आमच्या गावची यात्रा पण आहे 3 तारखेला, पण मी शक्यतो नाही जाणार आहे. ही जातील देवाच्या पाय पडायला. आमच्या गावची यात्रा खूप मोठी भरती, अशी असं भरपूर लोक येतात, म्हणजे मोठी जत्रा असते. सगळं असतं असं, म्हणजे स्टॉल लागतात ना सगळं छानपैकी, आणि यात्रा असते 2-3 दिवस असते. देवाच्या हळदी असते, त्या लग्न नंतर मग अजून म्हणजे बकरी, आणि परत नंतर छबिना असतो, म्हणजे गुलाल टाकतात ना, आमचं गुलाल टाकतात म्हणतात त्याला, गुलाल टाकायचा. शाळेने काय केलं, छोटीनं ते समृद्धीला लावायचं औषध, म्हणजे ती अंगठा चुकती ना समृद्धी आमची,
त्याच्यामुळे मग तिला औषध आणायला लावलं होतं, आणलं होतं. आणि ते काय ते हाताला औषध लागलंय, ती सगळं तोंड बी कडू झालंय, हात बी कडू झालाय. तर चला, आणि यात्रा बघू जमलं मी त्यांना शूटिंग घ्यायला लावेल त्यांच्या मोबाईलमध्ये, दाखवेल तुम्हाला थोडं. नाहीतर आमच्या भाऊजींना कॉल करून सांगेल की व्हिडिओ शूटिंग करा थोडंसं आणि पाठवा मला, मी जरी नाही गेले तरी गावची यात्रा फिरून तुम्हाला दाखवेल. तर बघू चला कसं होतंय. जायला जमलं तर पण नाही जाणार करता पण येत नाही मोबाईल. तुला बघा श्रेया झोपले आपले, लय त्रास द्यायचे त्या मुली, इतका त्रास देतात ना काय सांगायचं, नको सांगितलेलं बरं आहे. झोपल्या तेवढ्या शांत आहे त्या. तर चला अजून व्हिडिओ इथं एडिट करायचा वगैरे, आणि अजून भांडे वगैरे घासायची, आणि पसारा पण आवरायचा आहे, झाडू मारायचा, बाकीचं काम पण करायचं आहे. तर चला, कसा वाटला आपला आजचा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा. आज काय स्पेशल नव्हता, आज थोडा तुमच्यासोबत बोललेच. आणि उद्या बी सांगेल आमच्या यात्रा, गावची यात्रा काय म्हणजे नक्की काय काय होतं, किंवा काय काय असं बघण्यासारखं वगैरे काय काय असतं ना, ते उद्याच्या ब्लॉगमध्ये मी सांगेन नक्कीच तुम्हाला. आणि आजचा आपला ब्लॉग काय विशेष नव्हता, तरी सगळ्यांनी सांगा कमेंट करून कसा वाटला आपला आजचा ब्लॉग. आणि व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा, आणि आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय.